अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच एफडीएच्या मुंबईतल्या नामांकित रेस्टॉरंटवरील कारवाईचा धडाका हा सुरूच आहे। एफडीएनं नरिमन पॉइंटच्या प्रसिद्ध स्टेटस रेस्टॉरंटवरती धाड टाकून विविध कारणांसाठी या रेस्टॉरंटचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ निलंबित केलाय। ग्राहकाच्या तक्रारीनंतर एफडीए अधिकाऱ्यांनी या रेस्टॉरंटची तपासणी केली होती। त्या तपासणीमध्ये 2006 सालच्या अन्न सुरक्षा आणि दर्जा कायद्यानुसार स्टेटस रेस्टॉरंटमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्यात आणि त्यामुळे रेस्टॉरंटचा परवाना निलंबित करत माहिती एफडीएच्या वतीने देण्यात आली आहे। निलंबन काळामध्ये स्टेटस रेस्टॉरंटमध्ये अन्नपदार्थ खरेदी, विक्री आणि वितरणावरती बंदी घालण्यात आली आहे। दरम्यान दुसरीकडे बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबमध्ये देखील अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आलाय। मुंबईतल्या नरिमन पॉइंट परिसरातील प्रसिद्ध स्टेटस रेस्टॉरंटचा परवाना आता फूड अँड ड्रग्ज खात्याच्या वतीनं निलंबित करण्यात आलेला आहे। पुढच्या काही दिवसांसाठी हा परवाना निलंबित करण्यात असल्याची बाब आता स्वतः फूड अँड ड्रग्ज खात्याच्या वतीनं एका प्रेस नोटच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे। खरं तर ह्या हॉटेलचं एक वैशिष्ट्य आहे, राज्यभरातून जे काही मंत्री, खासदार, आमदार हे मुंबईला ज्यावेळेस येतात, मंत्रालयातली कामं असतील किंवा विधान भवनाचं अधिवेशन असेल, या काळामध्ये सर्वांचं एक आवडीचं खाण्याचं ठिकाण म्हणून या स्टेटस हॉटेलची ओळख आहे। अनेक दिग्गज, अनेक मंत्री, आमदार, खासदार या ठिकाणी खाण्यासाठी येत असतात आणि त्या हॉटेलवर आता अन्न औषध प्रशासन खात्याच्या वतीनं कारवाई करण्यात आलेली आहे। काही सेफ्टी नॉर्म्स जे आहेत ते पाळण्यात आले नव्हते आणि म्हणून ही आपण कारवाई करत आहोत आणि काही दिवसांसाठी हा परवाना जो आहे या रेस्टॉरंटचा तो रद्द करत आहोत, अशा पद्धतीची माहिती अन्न औषध प्रशासन खात्याच्या वतीनं एका प्रेस नोटच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। गैरसोयी किंवा निष्काळजीपणा केला जात असेल तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू, अशा पद्धतीची स्पष्टपणाची भूमिका अन्न औषध प्रशासन खात्याच्या वतीने घेण्यात आली आहे आणि त्यामुळेच या कारवाईचा धडाका जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन रोहित कांबळेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। तर स्टेटस रेस्टॉरंटवरती नेमकी का कारवाई करण्यात आली आहे जाणून घेऊयात। कर्मचाऱ्याने स्वच्छ अन्न पदार्थांच्या भांड्यावरती थेट चेहरा धुतल्यानं घाण पाणी भांड्यावर उडालं। कर्मचारी अस्वच्छ कपड्यांमध्ये काम करत होते। त्याचबरोबर अस्वच्छ कटलरी, भांडी साचलेलं पाणी, उपकरणांवर तेल, ग्रीसचे थर, गंज आणि अन्न कचरा आढळला। अन्न शिजवणं, थंड करणं आणि साठवण्यासाठीचं तापमान नोंदी आणि कॅलिब्रेटेड उपकरणं नव्हती। तर या कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे।